जय शिवराय. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत किल्ले साल्हेरवरती. खरं तर गुजरातमधील डांग प्रांत आणि महाराष्ट्रातील बागलान प्रांत या प्रांतांवरती नजर ठेवणारा हा किल्ले साल्हेर. या भागातील 6 मुख्य व्यापारी घाटवाटांवरती साल्हेरवरून लक्ष दिलं जातं आणि म्हणूनच 6 हेर अर्थात साल्हेर असं या किल्ल्याचं नाव पडलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला 1671च्या आसपास जिंकला. खरं तर आज महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर असलेलं कळसुबाई शिखर आणि त्यानंतर नंबर येतो तो साल्हेरचा. म्हणूनच साल्हेर हा महाराष्ट्रातील गडकोटांमध्ये सगळ्यात उंच असा किल्ला. इसवी सन 1671 मध्ये ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला मोर्चा बागलान प्रांताकडे वळवला, त्यावेळी शिवाजी महाराजांनी साल्हेर घेण्यासाठी आपल्या फौजेला पाठवलं आणि त्यावेळी इसवी सन 5 जानेवारी 1671 रोजी मराठ्यांना वेढा द्यायला उसंत नव्हती आणि म्हणूनच मराठ्यांनी माळा लावून हा साल्हेर नावाचा किल्ला जिंकला आणि त्यानंतर एक एक किल्ला बागलान प्रांतामधला मराठ्यांकडं महाराजांकडं स्वराज्यामध्ये यायला लागला. ही महत्वाची मोहीम छत्रपती शिवाजी महाराज यशस्वी करू लागले. त्यानंतर काही कालखंडानंतर मुघलांना असं वाटलं की साल्हेर हा महत्वाचा किल्ला आणि म्हणूनच साल्हेर आपल्याकडे असायला हवा आणि म्हणूनच या साल्हेरला मुघलांनी वेढा घातला. मुघलांचा हा वेढा तोडण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी पत्र पाठवलं प्रतापराव गुजरांना. प्रतापराव गुजरांना छत्रपती शिवाजी महाराज बोलते झाले, तुम्ही आणि मोरोपंत सालेरीवर चालून जाणे, गणिमास मारून गर्दीस मिळविणे आणि खासे सर्णोवत स्वराज्याचे सर्णोवत प्रतापराव गुजर, स्वराज्याचे पंतप्रधान मोरोपंत पिंगळे निघाले 40,000ची मराठी फौज घेऊन आणि बघता बघता सालेरीवर पडलेल्या या मुघलांच्या वेड्यावरती मराठे चालून गेले. सूर्यराव काकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा लहानपणीपासूनचा मित्र या सैन्यात होता. सरदार सूर्यराव काकडे यांनी पराक्रमाची शर्थ केली. खासे मोरोपंत पिंगळे आणि प्रतापराव गुजर युद्धात उतरले होते, परंतु काळानं घात केला. साल्हेरीचा वेढा मोरोपंत पिंगळे आणि प्रतापराव गुजरांनी तोडला, परंतु जंबुरियाचा गोळ्या लागून आमचा सूर्यराव काकडे थारातीर्थी पडला. महाराजांचा आणखी एक तेजस्वी तारा निखळला. महाराजांना अपरिमित दुःख झाले. महाराजांनी मिळवलेलं यश मोठं होतं, परंतु महाराजांनी गमावलेलं हे स्वराज्य, या स्वराज्यातला तो तारा इतकाच महत्वाचा. खरं तर नंतरच्या कालखंडामध्ये महाराजांनी या साल्हेरच्या विजयावरती साखऱ्या वाटल्या, परंतु महाराजांचा वाटलेल्या प्रत्येक साखरांचा हात महाराजांच्या आसवांनी भिजलेला होता. खरं तर महाराजांचं आयुष्य हे असंच. परंतु ह्या साल्हेरच्या विजयानंतर मराठ्यांना जी हिंदुस्थान जिंकण्याची प्रेरणा मिळाली, जी सुसज्ज नियंत्रणाची प्रेरणा मिळाली, ती ह्या साल्हेरीच्या युद्धात. म्हणूनच मित्रांनो, या साल्हेरवरती केव्हा तरी या. हा सगळा मुलूक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेला आहे. हा मुलूक एकदा जरूर बघा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये मराठ्यांनी लढलेल्या या वैभवशाली इतिहासाचे तुम्ही देखील साक्षीदार व्हा. धन्यवाद.